मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. 20व्या श्लोकावरती होतो आपण. त्रैविद्या माम सोमपाहा पूत पापा यज्ञै विष्ट्वा स्वर्गंती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नन्ति दिव्यानंदीवि देव भोगान. ज्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांचे अध्ययन केले आहे व जे सोमपान करून निष्पाप झाले आहे असे पुरुष यज्ञांनी म्हणजे माझे यजन करून स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून माझी प्रार्थना करतात. ते पुण्यकारक अशा इंद्रलोकात प्राप्त होऊन तेथे म्हणजे स्वर्गात देवांचे अलौकिक भोग भोगतात. आता आतापर्यंतचा जो संपूर्ण आविष्कार जो अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा जो झालेला आहे त्या आविष्काराचं जे महत्व आहे ते वेगळ्या प्रकारचं म्हणजे कसं आहे बघा. उपनिषद जी आहेत ती उपनिषद ही ऋषीमुनींनी तयार केलेली आहे. त्यांच्या अनुभूतीतनं त्यांना ते जे परब्रह्म दिसलं, त्यांना त्या परब्रह्माच्या जाणीवा ज्या त्यांच्या अंतरंगामध्ये विस्तीर्ण पावल्या आणि त्याच्यातनं जे प्रज्ञा उगम पावली त्यातनं जे प्रस्तुत झालेले ती उपनिषद आहे. त्यामुळे उपनिषदांचा आविष्कार हा खूप वेगळा आहे. उपनिषदांमध्ये भक्ती सांगितलेली आहे. उपनिषदांमध्ये ईश्वराचं थेट ज्ञान पण आहेच आहे, परंतु त्याच्यामध्ये भावनेचा भाग जास्त आहे. लक्षात घ्या, दोन ह्याच्यात खूप फरक पडतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता साधं ईशावास्य उपनिषद आपण विचार केला, पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मिन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामी ओ सावसो पुरुषः सोहम अस्मि. ही जी त्याची जाणीव आहे ही त्या परब्रह्माच्या समोर दिसतंय परब्रह्म त्याला. म्हणजे ही जाणीव तयार झालेली आहे ही ज्ञानयुक्त जाणीवा ज्याला आपण म्हणजे स्फूर्ती स्वरूप मनाची जाणीव आहे. आणि ती इंट्युइटिव्ह माइंड पण आहे आणि तेवढंच ते इल्युमिनेटिव्ह माइंड पण आहे. म्हणजे ज्यांना आता याच्यात आले त्यांच्या लक्षात आलं असेल प्रकाशपूरित जाणीव आहे. म्हणजे अनुभव म्हणजे साक्षात अनुभव आहे. तुम्ही काय सांगताय हा विषयच नाहीये. बुद्धीचा विषयच नाही. बुद्धी संपलेली आहे, बुद्धीच्या पलीकडच्या प्रांतात गेलेला आहे. मन पण संपलेलं आहे आणि जो येतोय तो प्रत्यक्ष अनुभव येतोय. पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मिन समूह. हा ती अनुभूती त्याच्यामध्ये तो येऊन पोचता झालेला आहे. हे ते त्याचं प्रकाशपूरित मन आहे, हे त्याचं इंट्युइटिव्ह माइंड आहे. आणि तिथं त्याला या विश्वाच्या समग्र संकल्पना ज्या दिसत आहेत यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मिन समूह. रश्मीन म्हणजे सूर्याच्या किरणांनी, म्हणजे तेजो यत्ते रूपम. हे सर्व विचार ही सर्व ज्ञानाची अनुभूती प्रकाशाच्या जाणीवेतून त्याला दिसते आहे. ही जी जे योगी अरविंदांना जे म्हणायचं आहे अधिमानसाची जाणीव आहे. ओव्हर माइंड मध्ये जे घडत आहे अबोध मनाच्या जाणीवेतनं प्रकाशित झालेलं त्याचं स्फूर्तिमय इंट्युइटिव्ह माइंड आहे तो. त्या जाणीवेत तो असतो.
ती अनुभूती जेव्हा त्याला वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये असणारी सर्वधैर्यता, बुद्धीची जाणीव संपलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे उपनिषदांचा आविष्कार समजून घेण्यासाठी ईश्वराच्या मानसिकतेत शिरावं लागतं. त्याच्यात फरक पडला. अतिमानसिकता म्हणजे ईश्वराची मन आहे असं समजा पाहिजे असेल तर, ईश्वराचं मन समजून घ्यायचं असेल तर ईश्वराच्या मनातच शिरावं लागणार ना. कृष्णाला जर समजून घ्यायचं असेल तर कृष्णाच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय कृष्ण समजेल असं वाटतं का आपल्याला? तो वाटणारच नाही. त्या भूमिकेतनं जेव्हा स्वतः ज्ञानेश्वर म्हणण्यापेक्षा भगवद्गीता जेव्हा कृष्णाने सांगितलेली आहे, ती कोणाला सांगितलेली आहे? ती अर्जुनाला सांगितलेली आहे बघा. त्याच्यामुळे अर्जुनाची जाणीव जी आहे ही बुद्धियुक्त जाणीव आहे. म्हणून त्याला सर्व ज्ञान विज्ञान सगळं सांगावं लागतंय, त्याला कर्म सांगावं लागतंय, त्याला भक्ती सांगावी लागते, आणि या सर्व याच्यात मी कसा भरलेला हेही सांगावं लागतंय. कारण त्याला ती अनुभूती नाहीये पुरुषांची यमसूर्याची. दोन जाणीवांमधला फरक आला बघा. म्हणजे भगवद्गीता आणि उपनिषद यांचा जर अभ्यास केला आपण तौलनी किंवा यांचा जर विचार मांडला तर अशा प्रकारे भूमिका चालते. त्याच्यामुळे भगवद्गीतेचा आपल्याला जो भाग आहे हा आपल्यासाठी का उपयुक्त पडतो? त्याचं कारण असं आहे की बुद्धी प्रामाण्य आपल्याला जास्त भक्तियुक्त ठरवता येतं. लक्षात. म्हणून परमेश्वर कसा आहे आणि तो म्हणजे मी कसा सर्वत्र भरलेला आहे हे आतापर्यंत सर्वत्र कृष्णाने सांगितलेलं आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मी कशा प्रकारे म्हणजे आहे भरलेला, प्रत्येक ठाई ठाई मी कसा आहे, प्रकृती पुरुषाच्या जाणीवेपासून नाम रूपात्मक सर्व जाणीवांमध्ये मी कशा प्रकारे भरलेला आहे हे श्रीकृष्णाने सांगितलं. तरी सुद्धा ते काय म्हणतात बघा, मागच्या याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलं होतं बघा, कुठे गेलं, मी ही सर्व भूतसृष्टी ज्या प्रकृतीत साठवली जाते ती शिंदलेली प्रकृती जिथे विश्रांती पावते ती शेवटली गती मी आहे हे पण सांगितलंय. त्यांचा ज्ञानेश्वरांचा हे चराचर आगेवे जे प्रकृती आत साठवे ते शिनली जेत विसवे ते परमगती मी. म्हणून हे सर्व जे काही आहे हे सर्व माझ्या म्हणण्याप्रमाणेच मागणार आहे. असा जो सर्व समर्थ तो मी जगाचा स्वामी आहे आणि काही न करता किंवा करविता असा साक्षी होऊन राहणाराही मीच आहे. हे सर्व 9व्या अध्यायापर्यंत त्यांनी स्वतःच्या विश्लेषणात्मक जाणीवेतनं प्रकट केलेलं आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणतात बघा, म्हणजे हा मूळ भूमिकेत आपण येऊ शकतो. ते म्हणतात त्रैविद्याम मा सोमपहा, ज्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांचे अध्ययन केले. आता ऋग्वेद म्हणजे ईश्वराने स्वतः सांगितलेले वेद असं आपण म्हणतो शब्द, बरोबर आहे. याला ऋग्वेदाची जाणीव अशा प्रकारची चालते, म्हणजे वेदांची आहे मी. तर हे ऋग्वेदादी तिन्ही वेदांचे अध्ययन केले आहे. व जे आता वेदात काय सांगितलेलं आहे त्या काळामध्ये वेदांची निर्मिती ज्या काळामध्ये झाली तो काळ कुठला होता? हा कृतयुगातला सत्ययुगातल्या सुरुवातीचा काळ होता. लक्षात, निर्मिती ही सत्ययुगातली आहे, कृतयुगातली आहे वेदांची. आता त्या काळामध्ये जे ब्रह्मपुरुष होऊन गेलेले आहेत, जे ब्रह्मा विष्णू महेशांमधले जे ब्रह्माचे पुत्र असे जे ब्रह्मपुरुष होऊन गेले असं म्हणू पाहिजे असेल तर ते जे ब्रह्मपुरुष आहेत त्यांनी त्यावेळच्या समाज रचनेप्रमाणे लोकांमध्ये जी शुचिता होती, जे नीती नियमांच्या जाणीवा
पूर्णपणे समाजामध्ये किमान 99.99% भरलेल्या होत्या. लोक साधना मार्गाने कर्म करत होती. सृष्टीमधली उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. म्हणजे आता नाही अशाचा भाग नाही, पण त्या काळामध्ये आताच्या मानाने खूपच असणार आहे ना. आणि त्या मानाने वस्त्या ज्या होत्या त्या गुरुकुलासारख्या छोट्या छोट्या होत्या. आणि प्रत्येकामध्ये मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म ही जाणीव मूलतः प्रसारित पूर्णपणे झालेली. आणि गुरुकुलांमधनं सुद्धा त्या जाणीवा त्याप्रमाणे त्या मुलांमध्ये दिल्या जायच्या. म्हणजे ते बालक सुद्धा अशा प्रकारेच वाढवायला लागायचं. आणि त्याच्यातनं ते सर्व गोष्टी तयार झालेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांना आता कर्म कुठलं करायचं हा विषय त्यांच्या दृष्टीने यज्ञ, होम, त्यावेळे हवन करणं, मग सर्व परमेश्वरांनी कसं बनवलेलं आहे, मग त्याच्यामध्ये आणि संस्कृत सगळं होतं. त्यावेळेची लँग्वेजच संस्कृत होती. त्यामुळे या सर्व गोष्टी त्या काळाला अनुरोधून होत्या. परंतु पुढे पुढे काय झालं, जसं सत्ययुगानंतर द्वापार युग वगैरे जेव्हा आली तेव्हा हा कालखंड खूप मोठा गेलेला आहे. लक्षात घ्या, हा 70 वर्षात काय फरक पडला हे आपल्याला दिसतंय आहे की नाही. टीव्हीवरनं वगैरे आपण ते पाहतोय की एवढा फरक पडायला सुद्धा 70 वर्ष गेली. आणि त्याच्या अगोदरची 150-200 वर्ष, त्याच्या अगोदरची 600-700 वर्ष, म्हणजे केवढा कालखंड गेला हा, आहे की नाही. म्हणजे राष्ट्रस्थापनेसाठी सुद्धा योग्य ती जमीन, ही मानसिक जमीन तयार करावी लागते. हे नियतीचं कार्य आहे. लक्षात आलं का. जमीन ही बाहेरची जमीन सोडून द्या, मानसिक जमीन तयार करायला सुद्धा काही कालावधीची गरज असते. त्याच्यामुळे त्रेतायुगामधनं सत्ययुगाच्या एंड नंतर द्वापार युगाची जेव्हा सुरू, लाखो वर्षाचा काळ गेलेला आहे. लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये वेदांनी सांगितलेल्या तंत्राप्रमाणे सर्व कार्य करायचं. त्याच्यामुळे द्वापार युगामध्ये सुद्धा आपल्याला सर्व राजसूय यज्ञ वगैरे सर्व दिसतंय. दिसत नाही अशातला काही भाग नाहीये, हे सगळं दिसतंय आपल्याला. परंतु जाणीवांमधला फरक म्हणजे जमीन कशी कशी करपत गेलेली आहे पुढे, म्हणजे मानसिक जमीन असं म्हणतोय मी. लोकांची मन कशी करपत गेलेली आहे, अनैतिकता कशी हळूहळू बोकारू लागलेली आहे, त्याचं दर्शन द्वापार युगामध्ये दिसत नाही कशा म्हणायचं. आणि त्याची सुरुवात सत्ययुगाच्या शेवटी झालेली आहे. हे मागे पण एकदा आपण बोललो होतो रामनवमीच्या वेळेला, बरोबर. तर ही जी काही सगळी घटना घडत गेलेली आहे, याच्या पाठीमागे नंतर कलियुग सुरू झालेलं. म्हणून द्वापार युगाच्या मध्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाला भगवद्गीता सांगावी लागणार होती, तेव्हा त्याच्या समोर पुढचा सर्व कालखंड त्याच्या डोळ्यासमोर तो द्रष्टा होता. हो, म्हणून आपल्यासारख्या जे जीव आहे त्या जीवांची तडफड समजून घेऊन, ठीक आहे अज्ञानी असती, ठीक आहे पण बुद्धीच्या जाणीवेतनं चालणारी असती, अशी जी लोक आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी पुढे द्यायची ही काळाची गरज होती. त्याच्यामुळे भगवद्गीतेला, कारण कलियुगानंतर बुद्धिधिष्ठित सर्व विज्ञान सुरू झालेले बघा. अगोदर बुद्धी नव्हती का लोकांना, अगोदर होती पण श्रद्धा पण जास्त होती. आता काय झालंय, श्रद्धा जास्त आहे पण बुद्धी कमी झालेली आहे. आणि ज्यांना बुद्धी आहे त्यांना श्रद्धाच नाहीये. असा कॉम्प्लेक्स फेनॉमेना झालेला आहे की नाही. आपली श्रद्धा असते पण परब्रह्म म्हणजे काय असं कोणाला विचारलं तर कोणी उपनिषदातल्या खडा काही म्हणून दाखवू शकत नाही. कोणालाही प्रश्न मला विचारलं तरी मी नाही सांगू शकत, बरोबर आहे की नाही. मग त्यांना सांगणार ध्यान वर्गाला या, म्हणजे 2 महिने जाणार त्याच्यासाठी, आहे की नाही. हे हा फरक आहे ना. म्हणजे भक्ती आहे आपली, परंतु अज्ञानी भक्त आहे. म्हणून याला अज्ञानी भक्त म्हटलेलं आहे. आपण कसे आहोत, अज्ञानी भक्त आहोत. देवा आम्हाला काही कळत नाही, आम्ही फक्त भक्ती करतो, पण भक्ती कशाची करायची हेच कळत नाही. कधी हे करावंसं वाटतं, कधी ते करावंसं वाटतं, मध्ये ज्या देवाला जावंसं वाटतं, मध्ये त्या देवाला जावंसं वाटतं, पण आतला देव मला कधी समजलाच नाही. ही वस्तुस्थिती आहे.
नाही का. तेव्हा मग ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात, किती वेळा सांगतात, मग हृदयी सद्गुरू. पण मला नाही पटत होते ते काय काय किती काय सांगितलं. ज्ञानेश्वर झाले समाधी घेऊन बरेच वर्ष झाले, 700-800 वर्ष झाले, आता काय उपयोग आहे त्यांचा. माझा काही विश्वास नाही आहे. मी ज्ञानेश्वरी वाचतो वगैरे सगळं ठीक आहे, पण मला माझ्या हृदयात सद्गुरू शोधायची इच्छाच होत नाही. मला कुठेतरी बाहेर जाऊनच सद्गुरूंचा फोटो पाहिल्याशिवाय बरंच वाटत नाही. ही माझी मानसिकता आहे अज्ञानाची. इतकं परखड आहे बघा, ते झेपत नाही. म्हणून गीता सुद्धा झेपत नाही. आणि हळूहळू, कारण अध्यात्म एकदम तर काही अंगात शिरणार नाहीये, हळूहळू शिरावं, आपल्या संगतीतनं शिरावं, 4 लोकांच्या जाणीवेतनं शिरावं, आहे की नाही. काय एखादी गोष्ट माझ्याकडनं झाली असेल जास्त, जाऊ दे ना, काय फरक पडतोय. आपलेच मित्र आहे ना, आपले स्नेही आहेत ना, आपलेच नातेवाईक आहेत ना. त्या काय आपल्याला काय आपल्या खिशातलं काय फार मोठा अगदी इस्टेट वाया जाते. उद्या आपल्या मुलांनी काही मागितले तर आपण काय देणार नाही का त्यांना. हे सगळे विचार आहेत. आता या सर्व विचारांमध्ये आपल्याला अध्यात्म बसवायचं. आज मी मगाशी एक सिनेमा पाहिला म्हणजे जेवता आमच्या पोरांनी लावला होता. तर त्याच्यामध्ये नाना पाटेकरचा दाखवलाय सिनेमा. तो असाच रॉकेट असतो बरं का. आणि त्याच्यामध्ये त्याला तो दुसरा अनिल कपूर त्याचा मित्र असतो, असं काहीतरी दाखवलंय. नाना पाटेकर, अनिल कपूर आणि अक्षय कुमार पण आहे त्याच्यात. बघा आता कुठलं मला नाव घेऊ माहिती त्याचं. पण त्याच्यात एक खूप छान अशी त्यांनी दाखवली. तो असा चिडायचा आणि मग तो अनिल कपूर म्हणायचा, काय त्याला नाही, साप आप कंट्रोल करो, यस कंट्रोल 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 कंट्रोल, असं काहीतरी ऍक्टिंग करायचं होतं. आणि स्वतःला असं कंट्रोल केल्यासारखं, खूप शिकण्यासारखं आहे ना. आपल्याला आपणच कंट्रोल करायचं, ही भूमिका कळली तर पाहिजे ना आपल्याला. म्हणून कुठं आपण कुठली भूमिका घ्यायची याला खूप महत्वाचं आहे. आणि हे रोजचं जीवन आहे, लक्षात घ्या. आणि या रोजच्या जीवनाला आपल्याला पाठ करून चालत नाही. रोजच्या जीवनामध्ये या गोष्टी, विशेषतः सामूहिक जाणीवेमध्ये जेव्हा आपण असतो, तेव्हा या गोष्टी फार सूचकपणेच आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. कारण त्या याच्यामध्ये काय असतं, सगळ्यांच्या दृष्टीने विचार, सगळ्यांच्या दृष्टीने चालणं. आता हे जालिहाट नातू सरांना परत अंगवळणी पडलं असेल, बरोबर. परंतु या सगळ्या गोष्टी म्हणजे जे जे काही पुढाकार घेऊन काम करत होते त्यांना आल्याच असतील या गोष्टीचा अनुभव. पण या गोष्टी खूप समजून घ्यायला लागतात. आणि जोपर्यंत त्या समजून घेतल्या जात नाही, बरं का. आणि कसं असतं की मला एखादी गोष्ट वाटली, तीच गोष्ट दुसऱ्याला वाटेल असं नाहीये. पण सामूहिक हिताच्या दृष्टीने पण काही गोष्टी प्रत्यक्षपणे करून पण घ्याव्या लागतात, असं पण आहे, बरोबर. कारण हे सामूहिक हित आहे सर्वांचं. आता काही लोकांना मोदींनी ठरवलेली जी काही मिनिस्ट्री आहे ती आवडली असेल नसेल, परंतु शेवटी त्या माणसाला ते काम करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्याला योग्य ती माणसं त्याच्या हाताखाली लागणार आहेत. आणि ही कॅन डेव्हलप and he can give results to the society. हा विषय त्याचा महत्वाचा आहे. तर या दृष्टीतनं, कारण हे सामूहिक जीवन आहे असंच असतं, लक्षात घ्या. त्याला काही इलाज नाहीये. कारण इथं सर्व प्रकारची लोक असणारे, सर्व प्रकारचे वादविवाद हे नक्की बाहेर येणार आहेत. पण या दृष्टीने मी सांगत काय होतं तुम्हाला, हे अध्यात्म इथं जगावं लागतं. आणि याच्यासाठी, कारण आपण काय करतो, आपली बुद्धी नेहमी पुढे घालतो. बघा ना, श्रद्धा भक्ती पुढे जाते का आपली? 4 लोकांमध्ये सुद्धा आपली बुद्धी पुढे जाते. त्याला मिळालं, मला का नाही मिळालं, त्याचं झालं, माझं का नाही झालं. म्हणजे काय झालं, बुद्धी पुढे गेली ना. श्रद्धा पुढे गेली का? भक्ती पुढे गेली का? माझे पैसे जास्त गेले, त्याचे पैसे कमी गेले, श्रद्धा गेली ना पुढे, का बुद्धी गेली पुढे? ही जी जाणीव आहे तरी आध्यात्मिक आहे ना, असं काही नाहीये. श्रद्धा आणि भक्ती ही सर्वत्र आहेच. मी हे का सांगतोय, कारण आपण कलियुगात आहोत. आणि हाच जीवात्मा एकेकाळी कुठं ना कुठं तरी कृतयुगातही होता, सत्ययुगातही होता, त्यानंतर द्वापारातही होता, आणि आता कलियुगात सुद्धा कसा डिटोरेट झालाय बघा.
याची दृष्टी कृष्णाला होती. मी सांगत काय होतं तुम्हाला की ही दृष्टी कृष्णाला होती, म्हणून भगवद्गीता ही ज्ञानेश्वरी म्हणूनच वाचली पाहिजे. ज्ञानाच्या बुद्धीच्या जाणीवेतच वाचली गेली पाहिजे. एक खास वैशिष्ट्य आहे भगवद्गीतेचं आणि खूप स्पष्टता आहे. म्हणून ते काय म्हणतात बघा, ज्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांचे अध्ययन केले आहे, म्हणजे अध्ययन केलं आहे, सर्व माहिती आहे बरं का, व जे सोमपान करून निष्पाप झाले आहेत. सोमपान म्हणजे अमृतपान म्हणा किंवा काय जे काय असेल, सोम या पद्धतीची तुमची कल्पना असेल, किंवा तृप्तावस्थेत आहेत. थोडक्यामध्ये लक्षात आलं, म्हणजे एखादा यज्ञ झाला, त्याचं तीर्थ घेतलं, त्यालाही तुम्ही सोमपान म्हणू शकता. आता सोमपानाच्या संकल्पना या काळानुरूप परत बदलत जाणार आहे, लक्षात आलं. परंतु सांगण्याची अवस्था काय आहे, मानसिक शांती निर्माण झाली. असे पुरुष यज्ञांनी माझे यजन करून, यज्ञांनी म्हणजे वेदांनी सांगितलेल्या प्रमाणे वेदशास्त्र पुराणोक्त या जाणीवेतनं स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून माझी प्रार्थना करतात. करून स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून माझी प्रार्थना करतात. म्हणून तुम्ही कुठेही बघा, आजही लग्नांमधनं मुंजींमधनं कसे मंत्र असतात, त्याला जे जे पाहिजे ते मिळू दे, त्याला सुख मिळू दे, त्याला हे मिळू दे, त्याला ते मिळू दे, स्वर्ग सुख मिळू दे, सर काय जे काय असेल फलानं असेल ते त्यांच्या त्या मंत्रांमधनं म्हणत बसतात ते, बरोबर आहे की नाही. आणि स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून माझी प्रार्थना करतात. आणि तो नवरा मुलगा किंवा तो मुंजे मुलगा सुद्धा अगदी भक्तिभावाने तिथं देव आहे असं समजून नमस्कार करतो. आणि ते कार्यक्रम झाला की तेच गणपतीचे काय असतील आपले सुपाऱ्या त्या उचलतात, स्वतःच्यात घालतात, दुसऱ्याला येणार जाऊन तिथं मांडतात. ते एनिवे तो विषय वेगळा आहे, त्याच्यात काही आपल्याला शिरायचं नाहीये. परंतु आपण ते भक्तीने केलेलं असलं तरी सुद्धा ती ज्ञानयुक्त भक्ती नसते, ते आपल्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. बघा असं म्हणतायत ते, स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून माझी प्रार्थना करतात, परब्रह्माची प्रार्थना करतात. ते पुण्यकारक अशा इंद्रलोकात प्राप्त हो, पुण्यकारक अशा इंद्रलोकाला म्हणजे त्यांना सर्व सुख मिळतात बरं का, म्हणजे स्वर्गात जातात व देवांचे अलौकिक भोग भोगतात. ते अक्षरशः देवांचे अलौकिक भोग ते भोगतात. म्हणजे आता कोणी तर म्हणतं की पृथ्वीवरती स्वर्ग आहे, हे जे विविध प्रकारचे मोठे श्रीमंत लोक वगैरे दिसतात, अलौकिक भोग भोगणारे आहेत की जे सर्वसामान्यपणे लोकांना मिळू शकत नाही, बरोबर आहे की नाही. मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन हे करून, हे काही म्हणजे यांनी काय केलेलं असतं, गेल्या जन्मामध्ये त्यांनी अशा प्रकारची कर्म केलेली असतात. परंतु त्या कर्मामध्ये त्यांची मागणी असते, ती ईश्वराकडेच मागणी करतात. मागणी ईश्वराकडेच आहे, कारण दुसरीकडे कुठं मागू शकत नाही. उद्या मला कोणी BMW गाडी पाहिजे असेल तर मी काय कोणाला, तुम्हाला काही मागू शकणार नाही. कोणाला मागणार मी, हे देवालाच मागणार ना, कारण तोच देऊ शकतो, बाकी कोणाची कुवतच नाहीये आहे की नाही. त्याच्यामुळे हे मागणं जे आहे ते ईश्वराकडे, पण मागणं त्या सुखाचं मागणं हे ईश्वराकडे झालेलं आहे. त्याला त्यांनी इंद्राचे म्हणजे स्वर्ग सुखाचं म्हटलेलं आहे. व देवांचे अलौकिक भोग भोगतात. उंदीर म्हणजे गणपती तरी उंदरावरून पळतो, बरोबर आहे की नाही. आता तर लोक केवढा मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरतो आणि उंदरापेक्षा फास्ट पळतात. मग देवांचे भोग कुठे राहिले, गणपती देव आहे ना गणपतीचे भाऊ कोणते, कार्तिक, ते आपले मोरावरनं उडतात. लोक आपली विमानातनं जातात धाडकेने, ते कुठे फिरत बसताय मोरावरनं, काय काय कारण आहे का. म्हणजे म्हणजे एवढा फरक आहे, आलं का लक्षात. फरक म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, ही स्वर्गसुखच नाहीत का, ही स्वर्गसुख आहेत. आणि देवांना सुद्धा जे प्राप्त होतं ते सर्व त्यांना प्राप्त होतं. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, फक्त देख पागा किरीटी आश्रम धर्माची राहटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती.
बा अर्जुना, पहा, आश्रम धर्माचे अनुष्ठान करीत असताना जे आपणच प्रत्यक्ष विधिमार्गाची कसोटी बनतात, म्हणजे स्वतःच जणू काही ते आता गुरुजी वगैरे लोक जे फाड 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 संस्कृत मधनं बोलतात, आपल्याला काय वाटतं, काय कसलं पाठांतरण, काय अगदी जणू तसंच ते स्वरूप. काही काही ते घनपाठी ब्राह्मण वगैरे असतात ना, त्यांचं स्वरूप वगैरे बघा कशा प्रकारे असतं, ते पाहिलं की अचंबित होतो माणूस. तसं म्हणजे ते आश्रम धर्माचे अनुष्ठान करीत असताना जे आपणच प्रत्यक्ष विधिमार्गाची कसोटी बनतात, अशी जी लोक आहेत ते यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माथा तुके, क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जाई. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आता हे तर आपण आत्ताच्या गुरुजींबद्दल म्हणतोय, पूर्वीचे जे वेद पठण करणारी जी लोक होती, ते तेलंगी ब्राह्मण गजानन महाराजांच्या याच्यामधले वगैरे पाहिलं असतील तुम्ही, तेवढे ते घनपाठी ब्राह्मण असतात ते, आणि त्यांचे राहणीमान पण तसंच असतं, अहंकारही तसाच असतो, परंतु ते जणू काही ते वेद जपता आहेत अशा स्टाईल मधनं ते सर्व त्यांचं चाललेलं असतं बरं का. तर ते यजन करीत असताना, म्हणजे ते वेद म्हणत असताना तिन्ही वेद कौतुकाने डोलू लागतात, इतके ते वेदांना ते संस्कृत म्हणजे जणू काही वेदच बोलतायत असं वाटतं ती लोक जेव्हा म्हणत असतात तेव्हा. ज्याची झालेली यज्ञक्रिया फळासह साक्षात त्याच्यापुढे उभी राहते. आणि अशा प्रकारचे जे वेद शास्त्रोक्त संपन्न असे जी लोक असतात, त्या काळात हा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून हे विविध ऋषी मुनी वगैरे सर्व तुम्हाला, इव्हन श्रीकृष्णाच्या द्वापार युगामध्ये वगैरे सर्व तुम्हाला दिसतात ही सर्व लोक. तर यांचे काय होतं, यांचा हे बेस होता, हा सगळा ज्ञानाचा बेस होता. आणि त्याच्यामुळे ते जेव्हा असं यज्ञाला किंवा असे बसायचे, तर ते जे काय माहोल तयार व्हायचा, तेव्हा ती लोक अक्षरशः डोलायची तिथं, इतके त्याच्यात, आणि जणू काही त्याचं फलित, त्या यज्ञाचं फलित साक्षात तिथं उभं राहायचं. असं त्यांना म्हणायचंय, ते फलित मिळाल्यासारखं व्हायचं, म्हणून साक्षात त्यांच्यापुढे उभी राहते. याप्रमाणे ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचे नावे पाप जोडली देख. याप्रमाणे यज्ञाकरता दीक्षा घेऊन सोमपान करणारे जे आपण साक्षात यज्ञाचे स्वरूपच आहेत, पण त्यांनी अर्जुना पुण्याच्या नावाने पापाची जोडी केली असे समज. ज्ञानेश्वरांनी एका फटक्यात सगळं संपून टाकलं विचार. म्हणजे पुण्य करत असताना सुद्धा त्यांनी पापाची जोडणी केलेली आहे बघा. म्हणजे देवाचं नाव घेणं हे सुद्धा पापाला अनुसरून होऊ शकतं, लक्षात. म्हणजे देवाचं नाव घेताना त्याच्या पाठीमागचा भाव किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून कुठल्या गोष्टीसाठी आपण काय करतो आहोत त्याला खूप महत्व आहे. म्हणून सत्ययुगामध्ये त्या ज्या नैतिकतेच्या जाणीवा होत्या, त्या जाणीवेतनं जेव्हा ते यज्ञ करत होते, तेव्हा ब्रह्मप्राप्ती यज्ञातनं सुद्धा होत होती, लक्षात ठेवा. परंतु पुढच्या जाणीवांमधनं तसेच यज्ञ जरी झाले, परंतु अपेक्षांची वृद्धी झाली, स्वर्ग प्राप्तीच्या जाणीवा सुरू झाल्या, त्याच्यामुळे ब्रह्मप्राप्ती झालीच नाही. देवाचं नाव घेतलं जात होतं, परंतु देव मिळत नव्हता, हे किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणून वर्शिप ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ गॉड, असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. म्हणून देवाची पूजा देवासाठी व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक हा खूप छोटीशी गोष्ट आहे बघा आपल्या आयुष्यातली. आपण रोज पूजा करणार आहोत, रोज जप करणार आहोत, परंतु ती पूजा, ते जप आपण फक्त आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी, माझ्या आतमध्ये बसलेला जो आत्मा आहे त्याच्या दर्शनाच्या जाणीवेसाठी, आणि माझे सर्व गोष्टी त्या आत्म्याच्या जाणीवेतनं घडाव्यात म्हणून करा. नाहीतर आपण काय करतो, जीवात्म्याच्या जाणीवेतनं करत असतो, आणि जीवात्मा आला की अज्ञान सुरू झालं. मग ते आपल्या पोरांचं चांगलं होऊ द्या, त्याचं भलं होऊ द्या, तसं सगळं सगळ्यांचं कल्याण हो, ही जाणीव वेगळी आहे, लक्षात घ्या. एखादी व्यक्ती गेली
लक्षात घ्या, अगदी आपल्या जवळची असेल, आमची असेल, कुठलीही असेल, पण ती गेली असली तरी सुद्धा ती जगावी म्हणून प्रयत्न करू नयेत माणसं. मी खूप स्पष्ट बोलतोय तुमच्याशी. त्या व्यक्तीचं कल्याण कशात आहे मला माहिती नाहीये ना. तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे का त्या व्यक्तीचं कल्याण कशामध्ये आहे? हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय तुम्हाला. म्हणून कोणालाही प्रत्येकाचं कल्याण इच्छावं अगदी. आणि ही जाणीव आहे ही आत्मकल्याणाच्या जाणीवेतनं तयार होणारी जाणीव आहे. लक्षात. कारण मी ती व्यक्ती असावी ही जाणीव माझ्या देहबुद्धीच्या जाणीवेत नाही, माझ्या भावनेतनं अडकलेलो आहे मी. आणि म्हणून माझ्या भावनेपेक्षा ईश्वराच्या जाणीवेमध्ये त्या जीवात्म्याचं जे कल्याण अपेक्षित आहे ते घडावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करा. माझ्या वैयक्तिक साठी नाही. असं घडू शकतं म्हणून सांगतोय तुम्हाला. इव्हन म्हणजे असं आपण करत असतो बरेचदा. काही वेळा कसे असतात असे प्रसंग येऊनही गेले असतील, पुढे येऊ शकतात. आपली मुलं असतात, सुना असतात, हे असतात, बाळ असतात, नातवंड असतात, यांना काहीतरी त्रास होतो. बरोबर. म्हणून आपली जी नैतिकता आहे ती नैतिकता एवढ्या ज्ञानानं, कारण आपण ज्ञानेश्वरी ऐकलेली, आपण हे कोणाशी बोलतोय? ज्ञानेश्वरी ऐकलेल्या लोकांशी बोलतोय, उपनिषदांचा अभ्यास करणाऱ्या लोकांशी बोलतोय, ज्यांनी काय म्हणजे सद्गुरूंच्या जाणीवेपर्यंत पोहोचलेले आहेत अशा लोकांशी बोलतोय आपण. कुठल्याही आयऱ्या गैराला मी हे सांगत नाही, लक्षात घ्या. पण जे खरं आहे ते खरं सांगितलं गेलं पाहिजे म्हणून सांगतोय. ही पुढची म्हणजे आपण नसू त्या स्टेपवरती धरून चला, पण ही स्टेप जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपल्याला अपलिफ्ट करता यायला पाहिजे. माहिती तर पाहिजे ना. करून बघूयात ना. उद्या समजा आपल्या घरात काही असं घडलं तर आपण ईश्वरासाठी प्रार्थना करावी की त्या व्यक्तीचं कल्याण जे आहे त्याच्यासाठी तू काय असेल ते कर. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी काही मागत नाहीये तेव्हा. त्याच्या कल्याणाबरोबर माझं कल्याण निश्चित आहेच ना. बरोबर आहे ना. ही जी आध्यात्मिक जाणीव आहे ही आध्यात्मिक जाणीव आपल्या भौतिक जीवनात हळूहळू शिरकाव घेता यायला पाहिजे. नाहीतर आपणच आपल्या लोकांमध्ये भौतिकतेच्या जाणीवेतनं अडकून बसतो. आपण अध्यात्म करतो आहोत, बरोबर आहे. अध्यात्म म्हणून संपूर्ण जीवनाचं अध्यात्म व्हायला जर पाहिजे असेल तर भौतिकतेतल्या सर्व जाणीवा आध्यात्मिक स्तरावरती त्याचं उन्नयन करता यायला पाहिजे. लक्षात घ्या. नाही तर त्याचं जर आध्यात्मिक स्तरावरती उन्नयन झालं नाही तर जे जे मी पुण्य करतो ते पापयुक्तच असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. थोडा मोठा विचार आहे हा, लक्षात घ्या. आणि हा रोजच्या जीवनाशी संदर्भात असणारा विचार आहे, हा साधा विचार नाहीये. आणि हा कसा, म्हणून ही जी काही बुद्धियुक्त जाणीव आहे ही तुम्हाला उपनिषदात सापडणार नाही, ही ज्ञानेश्वरीत सापडणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची जी काही बुद्धी, तर याने जेव्हा तो माणूस पुढे जातो तेव्हा त्याला त्याची खरी श्रद्धा काय आहे हे त्यालाही कळतं. आपली श्रद्धा आपल्याला कळली पाहिजे ना. त्या लोकांच्यासाठी आपण श्रद्धा करतो काय? आपण आपल्या गुरुला मानतो ते काय लोकांसाठी मानतो काय? माझ्या मानण्याच्या गुरुला मी काय स्वरूपात मानतो आहे मला नको का कळायला? आणि ते कसं कळणार? माझ्या प्रसंगावरच कळणार ना. नाही तर माझं काही वाईट झालं की लागलीच गुरु 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 करत गेलो तर चालेल का? हे उन्नयन आहे, लक्षात घ्या. हे खूप ठोक आहे. म्हणून शेवटी संन्यास वृत्ती तयार करायची आहे. वस्त्र घातली नाही तरी चालणार आहे, परंतु वृत्ती संन्यस्त व्हायला पाहिजे. सांगा बरं, रामदास स्वामी कसे संन्यासी झाले असतील, कल्याण स्वामी कसे संन्यस्त असतील, श्रीधर स्वामींनी कसा संन्यास घेतला असेल, तुकारामाचा संन्यास काय स्वरूपाचा असेल दिसतो ना त्यांच्या जीवनात ना. मग त्यांनी पेललंय, त्यांनी झेललंय ते सर्व, आणि मी अजून तिथंच रुंजी घालतोय. कुठे ना कुठेतरी माझ्या साधनेमध्ये, माझ्या जाणीवांमध्ये
फरक पडतो आहे की जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे हाक सुद्धा पोहोचत नाही, लक्षात घ्या. अजिबात हाक सुद्धा पोहोचत नाही, कारण ते सर्व अधिमानसाच्या पुढे पलीकडे गेलेले आहे. आणि आपण कुठेतरी अजून खालती अधो भौतिकातच अधो मानसिकतेतच गुंतलेलो आहोत. एवढा फरक आहे या भूमिकेतनं. जैसे कल्पतरू तळुवटी जे श्रुतीतया ते जाणोनी शतवरी यज्ञ करूनी यजिली या माते चुकोनी स्वर्गावरती. ते काय म्हणतात, कारण ते ऋग्वेदादी 3 वेदांचे अध्ययन करून असे शेकडो यज्ञ करून माझे यजन करतात. रोज देवाला नमस्कार करतात, रोज पूजा करतात, हल्लीच्या काळामध्ये धरलं तर. बरोबर आहे की नाही? पण मला सोडून स्वर्गाला जातात. मला सोडून देतात शेवटी मरताना आणि स्वतः स्वर्गात जातात. कारण त्यांना स्वर्ग सुखच पाहिजे असतं, फक्त देव नकोच असतो. म्हणून आपण म्हणतो ना, आता समजा प्रभू रामचंद्र आले आणि म्हणाले चल आहे का आपली तयारी चालायची. अरे नाही, अजून मला इकडे जायचंय, पुढच्या वर्षी परत रामगडला जाऊन आलं तर यायचंय. हे असं आहे आपल्या गणित. आपण कुठे रामाला मानतो, मग काय रामा नुसतं फोटो लावतो इथं, काय उपयोगच नाही ना त्या रामाचा फोटो लावण्यामध्ये. असं ती जाणीव आहे, लक्षात घ्या. खूप भयंकर आहे हे. डायजेस्ट करायला सुद्धा त्रास होतोय. अगदी छोटसच आहे हे, आहे की नाही? असं वाटतं याच्यात काय आहे, काहीच नाहीये, पण ते केवढं महाभयंकर भरलेलं आहे त्याच्यामध्ये. असं आहे ते. स्वर्गाला जातात ज्याप्रमाणे जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. ज्याप्रमाणे कल्पतरूच्या खाली एखाद्याने बसून झोळीला गाठ द्यावी, मग त्या झोळीत काहीच न पडल्यामुळे त्या दुर्दैवी प्राण्याने भीक मागायला निघावे. बघा, म्हणजे सर्व यजन करायचं, वेदाचं जप करायचा, किती 1 कोटी 10 कोटी 21 वेळा 100 लोकांनी बसून अथर्व शीर्षेची पारायण करायची, सर्व करायचं, काही करायचं नाही असं नाही. जे कल्पतरूच्या तळवटी बसलेले आहेत सर्व, गणपती आशीर्वाद द्यायला तयार आहेत आणि दिलाय गणपतीने आशीर्वाद की गणपतीकडे बघायचंच नाही, चल गाडीत हिंडायला बघ. हे असं गणित आहे इथं. त्यांनी म्हटलं माझं काय म्हणणं, ज्ञानेश्वर महाराज कसे काय आले ते रामगडला, मला काही कळतच नाही. असं ते गणित आहे. काहीच न पडल्यामुळे दुर्दैवी प्राण्याने भीक मागायला निघावी. त्याप्रमाणे पुढे गेलं ते, म्हणून मजवीण पाविजे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्यमार्ग ज्ञानीये त्या ते उपसर्ग हानी म्हणती. त्याप्रमाणे 100 यज्ञ करून माझे यजन केले व स्वर्ग प्राप्तीची इच्छा मनात धरली तर अर्जुना सांग, हे आता पुण्य म्हणावे काय? सांगा तुम्ही मला, आता पुण्य म्हणणार का तुम्ही? याला एवढ्या पार्श्वभूमीवरती त्या यज्ञालाही पुण्य म्हणू शकत नाही, त्या पूजेलाही पुण्य म्हणू शकत नाही आपण, आणि त्या सत्यनारायणाला तर नाहीच नाही. बघा त्याचा प्रकार झाला. बघा कधी कलियुगात खूपच विचित्र स्वरूप निर्माण झाले या सगळ्याचं. बरोबर नाही? दही अंडी लावायच्या, पैसे कमवायचे, ते रोवणार रेनावट का कोणते नटीला बोलवायचं आणि धांगडधिंगा घालायचा. काय कृष्ण मिळणार आहे का? स्वर्ग सुखही नाही मिळणार आहे, काहीच नाही मिळणार त्याच्यात. तर इतकी रसातळाला गेलेली जाणीव, इतकं त्याचं विडंबनात्मक स्वरूप कलियुगात झालेलं आहे. लक्षात घ्या. सांग हे आता पुण्य म्हणावे काय? खरोखर पाप नव्हे काय? मग खरोखरच पाप नाही का? तूच सांग मला. येरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचोनी नित्यानंद का निर्दोष ते स्वरूप माझे. म्हणून मला सोडून स्वर्गाची प्राप्ती होणे हा अज्ञानी मूर्खांचा पुण्यमार्ग होय. बघा, अज्ञानी मूर्ख म्हटले शब्द ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत. म्हणून मला सोडून स्वर्गाची प्राप्ती होणे हा अज्ञानी मूर्खांचा पुण्यमार्ग होय. ज्ञानी किंवा जाणते जे आहेत ते मार्ग स्वर्ग प्राप्तीला, भगवत प्राप्तीची हानी करणारी म्हणजे भगवत प्राप्तीला प्रतिबंध करणारी समजतात. म्हणून जे अध्यात्म प्रेमी आहेत, म्हणून आपण सर्वजण अध्यात्म प्रेमी आहोत,
अध्यात्म याचा अर्थ आत्म्याच्या जाणीवेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणारी माणसं, साधक. साध सोपं गणित आहे बघा. मी करतो त्यात मला आत्मप्राप्ती होते का, माझं स्वरूप मला कळतंय का, एवढ्या एका जाणीवेतनं माणसाने जगलं ना तरी बेडा पार आहे. एकच आहे, बाकी सगळं सोडून द्या. मी सकाळी उठल्यानंतर मी माझ्या आत्म्याच्या जाणीवेत राहण्यासाठी काय करायला पाहिजे. ध्यानाला बसलो, पूजा केली, आंघोळ करत असताना सुद्धा शुद्धी जी करायची आहे ती सुद्धा आत्म्याच्या जाणीवेमध्ये. तुम्ही आंघोळ झाल्यानंतर ध्यानाला बसा, बघा खूप वेगळं वाटतं. सकाळी आंघोळ न करता बसून बघा आणि नंतर परत आंघोळ झाल्यानंतर बसून बघा, विल फाइंड अ डिफरन्स. प्रत्येक जेवण सुद्धा जेवताना मी आत्म्याच्या जाणीवेतनं जेवतो आहे का, सर्वम खलुइदम ब्रह्म या जाणीवेतनं जेवतोय का, म्हणजे माझा प्रत्येक क्षण माझ्या आत्म्याच्या जाणीवेतनं मी जगतो आहे का नाही, हे जो पॅरामीटर लावून चेक करत असतो सारखं. आयसीयू मध्ये ठेवायचं आपल्याला स्वतःला. साधना ही 24 तासाची साधनेचा आयसीयू आपण आपलं तयार करायचं आणि या आयसीयू मध्ये सतत आपलं परिशीलन करत राहायचं आणि प्रत्येक क्षण त्या भूमिकेतनं जातोय का नाही हे पाहणं. त्याला अध्यात्म जगणं असं म्हणतात. वर्ण काहीच कळणार नाही. भोगोनी अभोगता कसं करणार आहे. वरून तर दिसताना खातोय पितोय मजा करतोय सर्व करतोय दिसणारच आहे ना, पण तो अभोगता कसा आहे आणि तो नेमकं त्यातनं आत्म्याच्या जाणीवेत काय घेतो आहे हे पाहणं खूप वेगळं. हे जिलबी खाल्ली आपण किंवा मी म्हणतो पावभाजी खाल्ली, ठीक आहे, आनंद झाला कोणाला, हा विचार पावभाजी खाताना आपल्या डोक्यात यायला पाहिजे. डोक्यात म्हणजे दुसऱ्याला सांगायचं नाही, आपल्या डोक्यात यायला पाहिजे. आणि आपल्याला तो आपण तिथं ईश्वराच्या जाणीवेत जातोय का आईस्क्रीम खाताना, हे आपल्याला आपली जाणीव तयार व्हायला पाहिजे. कारण हे खूप वैयक्तिक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे भोगोनी अभोगता, कारण भोगावं तर लागणारच आहे, कर्म तर करावंच लागणार आहे, प्रत्येक गोष्ट समोर तर येणारच आहे. तुम्ही टाळणार आहात काय, तुम्ही टाळा म्हटलं तरी टाळू जाणार शक्य नाही. कडी लावून किती दिवस बसू शकणार आहात. ती एक जीवनातला एक आपला रोजचा नियम म्हणून करायचा आहे तो. पण त्यातनं जेव्हा कडी लावून मी बंद करून झाल्यानंतर बाहेर येतो तेव्हा भोगोनी अभोगता आहे का नाही हे पाहणं हा 24 तासाचा अध्यात्म नाही का, असा फरक आहे. मग या भूमिकेतनं ते स्वरूप माझे असं म्हणले. म्हणून खरोखर पाहता नरकातील दुःखाच्या अपेक्षेने स्वर्गाला सुख हे नाव आहे. नाही, मी वेगळंच वाटलं का. स्वर्ग प्राप्तीला भगवत प्राप्तीची हानी करणारी म्हणजे भगवत प्राप्तीला प्रतिबंध करणारी समजतात. बरोबर. येरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नाम की सुख वाचोनी नित्यानंद का निर्दोख ते स्वरूप माझे. खरोखर पाहता नरकातील दुःखाच्या अपेक्षेने स्वर्गाला सुख हे नाव आहे. नरकामधली जी दुःख आहेत जे आपण पाहतो किती किती झोपडपट्ट्यातनं याच्यामध्ये जे दुःख आहे तरी त्यातही त्यांना सुख असतंच असं काही समजायचं कारण नाही. आपल्याला वाटतं रिलेटिव्हली ते दुःखी आहे, पण त्यांना त्या दुःखाचं दुःख असतंच असं काही नाहीये, लक्षात घ्या. पण दुःखाच्या संकल्पनेत परत फरक पडत जातोय. म्हणून एनिवे खरोखर पाहता नरकातील दुःखांच्या अपेक्षेने स्वर्गाला सुख हे नाव आहे. अपेक्षेने म्हटलेलं आहे. आता नरकामध्ये ते डुकराची कथा सांगितली ना, तो साधक असतो आणि मग शेवटी नारद येतात त्याला म्हणतात चल आता जाऊयात विष्णूकडे वगैरे वगैरे. पण नाही हे छान आहे. मग शेवटी तो डुक्कर होतो, तो म्हणतो किती छान, काय करायचं स्वर्ग सुख, हे इथं बरं की एवढी छान डुकरी नाही, तिला मला एवढी पिल्लं आहेत, पिलावळ आहे, सर्व घाण आहे, पाहिजे तेवढी पोटभर खाता येते मला घाण सर्व, कशाला जायचंय स्वर्ग, याच्यापेक्षा काय वेगळं. एवढा अगंपता नाही, लक्षात.
म्हणून या अधपतनाच्या जाणीवेतनं म्हणतायत ते अपेक्षेने स्वर्गाला सुख हे नाव आहे, नरकातील दुःख व स्वर्गातील क्षणिक सुख हे दोन्ही सोडून निर्दोष दुःख रहित असा जो नित्यानंद ते माझे स्वरूप आहे. म्हणून माझं स्वरूप काय आहे? नित्यानंद असणं, नित्य आनंदात, कुठल्या स्वरूपाच्या आनंदात जो नेहमी राहतो तो. म्हणजे फक्त स्वामी स्वरूपानंदांनी स्वरूपानंद व्हायचे असं समजायचं कारण नाहीये, लक्षात घ्या. त्यांनी ज्या प्रकारचा स्वरूपाच्या आनंदात राहायचा नित्य प्रयत्न केला त्याप्रमाणे आपण जर वागलो तर आपण सर्वजण स्वामी स्वरूपानंद पण होऊ शकणार आहोत. आणि याच्यासाठी ही गीता, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी महत्वाची आहे. कारण या विद्याच्या आनंदेतनच, म्हणजे या विद्यानंदातनच आपल्याला स्वरूपानंद मिळू शकणार. त्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून फार महत्वाचं आहे ते. मद येता पै सुभटा या द्विविधा का अवाटा स्वर्ग नरक या वाटा चोरांची. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, फार सुंदर आहे. हे उत्तम योद्धा अर्जुना, माझ्याकडे येण्याच्या वाटेला लागले असता हे दोन आडमार्ग आहे. म्हणजे ईश्वराकडे जर जायचं असेल तर स्वर्ग आणि नरक या दोन्ही मार्ग आडवाटेला आहे. ते आडवाटेला म्हणजे आपल्या वाटेच्या आड येतात. कारण सुख मिळवावं असं वाटत राहतं, हे साहजिक जाणीव आहे. दुःख नको, आणि दुःख आलं की दुःख निवारण कर ही जाणीव आली. आणि सुख आलं की सुखामध्ये आनंदी राहणार, मग दुःखाचा विषयच नसतो. म्हणून जो सुखमे सुमिर न करे तो दुःख काय को होय असं म्हणतात. अशा दृष्टीने म्हणून दोन आडमार्ग आहेत. स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या म्हणजे आत्मचोरांच्या आहेत. आत्मचोरांच्या म्हणजे आपल्याला जो आत्मा प्राप्त करायचा आहे, अहम आत्मा कधीच विसरू नये या जाणीवेतनं ज्या आत्म्याच्या जाणीवेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्यापासून आपण वेगळे राहतो. म्हणजे जीवात्म्याला सुखदुःखांच्या जाणीवेमध्ये राहतो, म्हणून जीवात्म्यापासून आपण आपल्या आत्म्याला वेगळे ठेवतो. म्हणजे आपणच आत्मचोर होतो थोडक्यामध्ये. आपण काय झालो, आत्मचोर झालो ना. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडतोय ना, तर दुसरं कोण पाडतंय? म्हणून बदल जो आहे, परिवर्तन जे आहे ते आपल्यामध्ये आहे, लक्षात घ्या. आणि हे बदल बघायचा जर असेल ना तर खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आत्मचोर जे म्हणतो आपण याला. कारण आपण ईश्वराच्या जाणीवेमधनं राहायचा प्रयत्नच करत नाही. कारण बेसिकली आपण हे मान्यच करत नाही की मी स्वतःच ईश्वर आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे ही जाणीव जोपर्यंत मी मूलगामी दृढ करत नाही तोपर्यंत आपण या सर्व बाहेरच्या दुनियेकडे जीवात्म्याच्या जाणीवेतनच बघतो. त्याच्यामुळे सुख आणि दुःख हे दोन्हीही सतत जाणवत राहतात. म्हणून स्वतःच्या ज्या जाणीवा आहे त्याच्यातनं जगावं. आता निसर्गामध्ये आपण जातो, बरोबर आहे ना. निसर्गामधल्या विविध गोष्टी पाहतो. आम्ही रामगडला गेलो बर, तर तिथं गेल्यानंतर तो जो निसर्ग होता तिथली जी विविध प्रकारची फुलं होती ती काय माझ्यासाठी उमलली होती का? बरोबर आहे ना. ती काय आमच्यासाठी उमलली नव्हती. तुम्ही आला नाहीत म्हणून तुम्हाला वाटलं आमच्यासाठी उमलली, तेवढंच. तो डोंगर किंवा तो जो पहाटेचा 4-4:30 वाजता 5 वाजताचा सूर्योदय होता तो काय फक्त आमच्यासाठी नव्हता, तो आत्ता पण आहे तिथं. तुम्ही जाऊ शकता तिकीट काढून आणि बघू शकता तिथं, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण ती जी त्याची ससंवेद्यता आहे सर्व ती आतून आलेली आहे. तो जो काही सर्व वातावरण निर्मितीचा जो भाग आहे तिथला नैसर्गिकता आहे
त्या नैसर्गिकतेमध्ये अक्षरशः माणसं लुप्त होऊन जातात. स्वतःला विसरून जाणं हे जर काही पाहायचं असेल, म्हणून आम्ही ते रामगडचा जो ग्रुप केला होता त्याच्यामध्ये वाक्यच माझं असं होतं, रामगड टुवर्ड्स द सायलेन्स, असं काही एक वाक्य टाकलं होतं. म्हणजे शांतता काय असू शकते हे प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने कुठल्या तरी वेळेला नक्की अनुभवलेली आहे. आणि त्या शांततेचा स्वयंभू आनंद होता का नाही? स्वच्छता ही तर होती, ती कशी, काही आता रस्ता केला असेल तो स्वच्छ असेल तर छान वाटणारच आहे, बरोबर, हे ती माणसाने केलेली होती. परंतु डोंगरांवरची हिरवळ, ती मध्ये असणारी व्हॅली, त्याच्यातनं येणारं पाणी, खाली दिसणारी छोटे छोटी घरं, ही सर्व गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. आणि या संपूर्ण वातावरणाला एका वेगळ्या स्निग्ध अशा थंडीने व्यापून टाकलेलं होतं. पण आम्ही गरमीतनं आलेलो होतो. अक्षरशः थंडी म्हणजे हे स्वेटर घातल्याशिवाय बाहेरच पडत नव्हतं बहुतेक. विशेषतः पाऊस बिऊस पडला की अक्षरशः म्हणजे सगळं, एकदा तर आमचं चालू असताना तिथं गारा वगैरे पण पडल्या, बरोबर. खूपच सुंदर आहे रामगडची. आणि त्यांची म्हणजे तुम्ही जसं महाबळेश्वरला गेला असाल तर काही महाबळेश्वरला अशा हॉटेल्स आहेत काही काही की अशा डोंगरच घेतलेला आहे त्या हॉटेलवाल्यांनी, आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळी घरं अशी बांधलेली आहे की नाही. पण तिथं दिवसाला काय ते 3-4 हजार रुपये पे करून खाण्यापिण्यासहित 3-4 हजार रुपये घेतात. तिथं गेलं की कळतं की हे काय ते काय, तो फरक तिथं कळतो. तिथं सांगून कळणार नाही. तर इतकं ते 5 स्टार आध्यात्मिक प्रांगण होतं, लक्षात ठेवा. हे एवढंच त्याला मी म्हणजे आत्ताच्या व्यावहारिक भूमिकेतनं शब्द जर वापरायचा असेल तर तसाच वापरावा लागेल, नाही का. आणि ही प्रत्येकाची जी काही हे आहे त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट होती, म्हणजे त्या निसर्गातली इन्व्हॉल्वमेंट होती, त्या तिथल्या राहण्याच्या सोयींमधली इन्व्हॉल्वमेंट होती. त्यानंतर आम्ही जो काही एक शेड्यूल ठरवलेला होता त्या शेड्यूल मधली पण एक वेगळ्या प्रकारची इन्व्हॉल्वमेंट होती. आणि त्या वातावरणामध्ये एक 7 दिवस पूर्णपणे एक ईश्वराचं वैश्विक स्वरूपातलं, भले प्रकृती मातेच असेल पण ती शक्तीचं स्वरूपाची जाणीव पण होती, वैश्विक स्वरूपाची जाणीव होती. आणि आपल्या आतमधून त्या ईश्वराला कसं प्राप्त करून घ्यायचं याची पण एक जाणीव होती. त्यानंतर त्या याच्यामध्ये ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या व्यक्तिमत्वांचा विचार पण, जीवन दर्शन, जीवन पट पण होता त्याच्यामध्ये. आणि तसंच त्या सर्वांना धरून चालणाऱ्या साधनेच्या साधकावस्थेचे टप्पे सुद्धा कशा स्वरूपाचे होते याचंही विवेचन होतं. त्याच्यामुळे एक वेगळाच असा आध्यात्मिक आणि अधिमानसिक म्हणून थोडाफार अगदी अधिमानसिक म्हणता येणार नाही, परंतु एक वेगळा स्वरूपाचा जाणीव तिथं निर्माण झाली होती. हरिओम हरिओम हरिओम. सद्गुरू